मराठी लागेल त्यामुळे ते बघता बघता सोलते. ओके. 4 दिवसांचा थकवा गेला. आठवड्याचा पण खूप थकवा होता ट्रॅव्हलिंग वगैरे करून. तिकडेही थोडंसं इकडे तिकडे. रात्री सुद्धा साडी अशीच घातली गेली माझ्याने, अशी व्यवस्थित घातली नाही गेली, तशी छान घातली. हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्रियम ब्लॉग्स. आणि आज आहे 3 एप्रिल. सुट्टीचा दिवस आहे म्हणून मी आज घरी होते, पण ओमचे पप्पा काही घरी नाही आहे. पण अक्षरशः मला इतकं असं झोप लागली ना, 10 वाजून गेले, 10:15 झाले तरी पण मला जाग नव्हती. कारण काय एक 2-4 दिवसांचा थकवा गेला. आठवड्याचा पण खूप थकवा होता ट्रॅव्हलिंग वगैरे करून. तिकडेही थोडंसं इकडे तिकडे जाणं फिरणंच होतं, त्याच्यामुळे खूप थकवा येऊन गेलेला होता. आणि काल रात्री पण उशीर झाला झोपायला. काल रात्री खाली हनुमान जयंतीचा कार्यक्रम होता, तर त्याच्यामुळे झोपायलाच उशीर होऊन गेला. तर ह्या वेळेला तर मी सगळं ऑफिसचं म्हणजे इनिशियल काम आटोपून गेलेले असतात. माझे सगळे कॉल्स वगैरे बऱ्यापैकी आटोपलेले असतात. मी माझ्या कामाला लागलेली असते, की जे माझ्याकडे काम असतं ते करायचं, ते लागलेली असते. ब्रेकफास्ट वगैरे करून सगळं आवरलेलं असतं ऑफिसला. आणि सुट्टीचा दिवस आहे, एकटीच आहे, होम पण नाही घरी, कोणीच नाही घरी, त्याच्यामुळे असं एकदम असं रिलॅक्स फील होतंय. काही असं घाई धावपळ नाही की असं हे करायलाच पाहिजे ते करायलाच पाहिजे. पण थोडंसं आवराआवर करते, कारण मला ना ते असं खूप दिवसांपासून आता हे सोफा बघा कसं झालाय, तर ते कपडे पण 2-3 दिवसाचे असे घडी नाही केलेले, तर ते झाडझूड करते जरासं. ओमचा हा पसारा वगैरे पडलेला होता इथे, तर तो सगळा आवराआवर करते. ठीक आहे, तर बघूयात आता पहिले एक एक. साडी बघायला अशी ठेवलेली तिने रात्री, कारण आले आणि त्याला असं ठेवलं, तरी त्याला घडी वगैरे करून नीट व्यवस्थित ठेवते. रात्री सुद्धा साडी अशीच घातली गेली माझ्याने, अशी व्यवस्थित घातली नाही गेली, की अशी छान घातली जाईल असं नाही घातलं गेलं. ज्वेलरी वगैरे वेअर करून असंच जसं आलं तसं मी नेसलं. हे सोफ्याचे कवर पण खूप खराब झाल्यात, तर ते पण मी आवरून घेते. बरोबर नाही दिसत, कारण आज वेळेअभावी आपण जॉब करतो, दिवसभर कोणी नसतं घरामध्ये, तर फार घरात असं धूळ साचून जाते, सगळं पसारा होऊन जातो. मला खरं तर बाहेर पण करायचं होतं साफ थोडंसं, पण इथे बाहेर आहे ना मध्ये मध्ये पाल होती, त्याच्यामुळे मग मला बाहेर जायला थोडीशी भीतीच वाटते. हे सायकल आहे ना, ओमची सायकल आहे, ओमचे खेळणे ते बाहेर नेऊन ठेवले. तो टेबल आहे ना, मला जरासा खटकतोच आहे. म्हणजे जरा चांगला आहे तो, मस्त यूज केला तर त्याचा छान यूज होईल, पण ते ना असा भंगारमध्येच पडून येतो. त्याच्यावरची भंगारच काही कमी होत नाही. ती जर कमी झाली ना, तर मग आपल्याला काहीतरी वेगळं काम करता येईल, तिकडचं मस्त छान करता येईल, पण ते काय होत नाही कधी. तर आता सगळं असं झालेलं आहे, आवरून मी आता झाडझूड करते. ओमचे खेळणे वगैरे बाहेर ठेवले म्हणून थोडंसं आता रिकामं वाटतंय. सायकल वगैरे बाहेर ठेवली त्याची, आता काय तो 2 महिने येत नसतो, त्याच्यामुळे मग मी ते तिथे ठेवलं. ओके. वाजलेले आहेत रात्रीचे 8. दुपारचं झाल्यानंतर मी डायरेक्ट 8 वाजता कनेक्ट करते आता, कारण उठल्यानंतर काय झालं, मला इतकं असं झोपल्यासारखं वाटत होतं, की थकून आलेली होते ना,
तर सगळं असं झोपल्यासारखं वाटत होतं. उठले त्यानंतर मग थोडा वेळ मग मी आवरलं सगळं, झाडपूस पुन्हा एकदा केली आणि त्यानंतर कपडे वगैरे आवरले. हे सगळे कपडे आहेत ना, हे असे सगळे विस्कटलेले होते इकडे, सगळे असे कपडे आवरून ठेवले आणि सगळ्यांचे वेगळे असे कपडे करून ठेवले. आणि त्यानंतर आमच्याकडे पाणीपुरी होती, तर त्या पाणीपुरीचा बेत होता, त्याच्यामुळे त्याचं सामान काही आणायचं होतं, पुदिना वगैरे काय काय होतं ते आणायचं होतं, तो ह्यांनी आणून ठेवला. आणि असा फालुदा केलेला आहे आम्ही, परत इथे पण फालुदा केला. घरी पण जळगावला पण फालुदा केला होता, आता इथे पण केला. रोज फ्लेवरचा आहे तो, थोडा थंड करायला ठेवला. आणि आता ते भाजी वगैरे करायची चालली. थोडं ओलच वाटाणे आणले, कारण वाटाणे नव्हतेच घरात, मग तेच वाटाणे आणले आणि तेच आता करायचं चाललंय. ओके, सगळं झाल्यानंतर मग कनेक्ट करते परत. आता हे जे आहे ना पुदिना, आता हा पुदिना मी सोलत बसते. ओके, अरे वगैरे सोलायचं काम मीच करते, है की नाही हो? पाणीपुरी असली की घरी असली मी की असं पुदिना वगैरे सोलायचं काम मीच करते ना, आपल्याच कडे असतं ते काम. आता टीव्ही जरी बॉस मराठी लागेल त्यावेळी ते बघता बघता सोलते. ओके, आहे कुठे दिवस निघून जातो ना पत्ताच लागत नाही. सुट्टीचा दिवस पण आला गेला लगेच, असं असतं. आता परत उद्या मला ऑफिस आहे, त्यांना सुट्टी आहे, असं असतं. आमचं तर नेहमी असंच असतं, एक दिवस सुट्टी असते आणि शनिवारी परत ऑफिस असतं. अशाच गोष्टी येतात बऱ्याच, काय करणार. तर असं आम्ही आता बसलेलो आहे जेवायला. पाणीपुरी बनवलेली आहे, पण आम्ही ना अगदी तंत केलेलं आहे, कारण गेल्या वेळी काय झालं होतं, आम्ही केलं होतं आणि ते ना थोडं जास्तीचं झालं, मग ते संपवण्यासाठी आज केलं. त्याच्यासाठी मग आज हे परत करावं लागलं होतं, गेल्या वेळी जास्त झालं होतं म्हणून. पण आता आम्ही अगदी तंत केलेलं आहे की दुसऱ्या दिवशी ते शिल्लकच नाही राहायला पाहिजे. ठीक आहे, बोलते आता रात्री सगळं खाल्ल्यानंतर बोलते मी. हे बघा, ही अशी पाणीपुरी रगडा केलेला, रगडा काही सगळं संपणार नाही, थोडंसं शिल्लक राहील. ही गेल्या वेळीची पाणीपुरी शिल्लक होती. हे सगळं आपलं पुदिना वगैरे हे सगळं हे पाणीपुरीचं आहे आणि शेवपुरीचा मसाला आहे. हे गोड पाणी, कांदा टोमॅटो रगडा घेऊ आता. ठीक आहे, तर आता आहे ना सगळं आवरून झालेलं आहे माझं. जेवण वगैरे केलं, आंघोळ केली, त्यानंतर घर वगैरे झाडून झालं, त्यानंतर भांडी वगैरे घासली होती. घर झाडायलाच बराच वेळ लागून गेला, कारण आत्तापर्यंत मी जसं मगाशी सांगितलं होतं घरात कोणी नसतं तर धूळ वगैरे खूप साचून जाते. आता दिवसभर घर बंद होतं, 2-4 दिवस झाले, तर खूप घाण होती, तर खूप वेळ लागून गेला सगळं झाडपूस करायला. जेवण वगैरे केलं आणि आता मी रेस्ट करायला आलेली आहे. पाणी पण नाही आहे, त्याच्यामुळे ते खूप त्रास होतो की पाणी इकडनं तिकडे न्यावं लागतं. संध्याकाळी आता मेनू ठरवूया आता आम्ही काय करायचं आहे ते. पण आता रेस्ट करते. सुट्टीचा दिवस असला ना की छान वाटतं, असं मस्त घरी राहायचं. मला तर आता सध्या असं वाटू लागलंय ना की सुट्टीच पाहिजे. आठवड्यातून 2च दिवस सुट्टी पाहिजे, सॅटर्डे आणि संडे. असं काही कामच नाही पाहिजे आणि सुट्टी पाहिजे म्हणजे इन द सेन्स की एकतर घर किंवा एकतर ऑफिस, असं दोघांपैकी एकच काहीतरी ऑप्शन पाहिजे. असं दोघं सगळं सांभाळणं आहे ना थोडं मुश्किल होऊन जातं. काही एक्सटेंडपर्यंत घरातली कामं करावी लागतात, अदरवाईज बाकीचे आहेत सांभाळून घेणारे. काही असं कोणी नसलं तर मग सांभाळून घ्यावं लागतं, अदरवाईज बाकीचं असतं सपोर्टिंगला, तर मग काही इतकं काही त्रास नाही होत. पण तरी पण असं वाटतं की एकतर ऑफिस एकतर घर, असं काहीतरी एकच पाहिजे. पण ते काही पॉसिबल होत नाही. म्हणून आज आता सुट्टीचा दिवस आला ना की असं झोप, असं आराम वाटतं, सुस्त वाटतं अगदी. आणि माहेरातून आल्यानंतर तर मला ओमची खूप आठवण येत होती. मला आज तर बिलकुलच करमत नव्हतं. सकाळी इकडे बसलं, सुट्टीच्या दिवशी तर लवकर उठून जायचा, मग मम्मी करायचा, आणखी इथे बसलं या कॉटवरती तर खूपच तो आणखी टीव्ही बघत राहायचा, सकाळी सकाळी टीव्ही लाव म्हणायचा, असं करतो. पण आता मी जसं की बघते ना तर माझी मम्मी सांगते की ओम खूप छान एन्जॉय करतोय, बाकी त्याचा काही एक त्रास नाहीये. सगळंच व्यवस्थित चाललंय, त्याला मम्मी पप्पाची काही आठवण नाही येऊन राहिली. असं सगळं चालू आहे. तर आता मी झोपते जरा वेळ आणि मग संध्याकाळी कनेक्ट करते तुमच्याशी. फ्रीज वगैरे पण साफ करायचं आहे, माझे भरपूर काम आहेत. काही गाऊन्स वगैरे स्टिच करायचे आहे, जे फिटिंग फाटिंग करायचे होते, पण काय ते वेळेअभावी काही होतच नाही.
आणि हे असं 9:30 ते 6:30ची ड्युटी म्हटली की बिलकुलच नाही होत. ठीक आहे, तर मी आता रेस्ट करते आणि मग संध्याकाळी बोलते तुमच्याशी. ठीक आहे. हॅलो. आणि बघितलं, आज असा होता आमचा दिवस आणि छान प्रकारे आम्ही गोलगप्प्यांचा बेत आखलेला होता. आज उलट छान झालं, कारण तंतोतंत केलं आम्ही, थोडं थोडंसंच केलं होतं. नाहीतर ते काय होतं की ते शिल्लक राहिलं की परत ते संपवण्यासाठी दुसरं करायचं, असं असं काहीतरी चालतं ते. पण आज व्यवस्थित झालंय सगळं. आज व्यवस्थित प्रकारे प्रकारे आज घर पण, आज सुट्टी असली की असं असतं. मला तर असंच वाटायला लागलंय आता की म्हणजे ऑफिसला न जाता ना वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे. म्हणजे कसं रिलॅक्स असते. 4 तास ट्रॅव्हलिंग करून आहे ना घरात येऊन अजिबात एनर्जीच राहत नाही. परत सकाळी उठून टिफिन करून परत ऑफिसला जायचं, अजिबात एनर्जी राहत नाही. तर सुट्टी पाहिजे अधूनमधून. हायब्रिड जरी असलं तरी चालतं, पण म्हणजे कसं आठवड्यातून 3 दिवस काम आणि बाकीचे 3 दिवस मग वर्क फ्रॉम होम. एवढं की ट्रॅव्हलिंगचा वेळ वाचतो, तेवढंच एक असतं. बाकी कामामध्ये तर काही फरक नसतो, तसं असतं तसंच असतं. पण ट्रॅव्हलिंगचा वेळ तेवढा वाचून जातो, तेवढी एनर्जी आपली सेव्ह होते. तर बघितलं, आज असा होता आपला दिवस. आणि आज एकटीच होती. आज एकटीने मी काय काय केलं हे सगळं मी दाखवलं घरात. तर आजचा ब्लॉग कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा मला. मला कमेंट्स येत नाही हो तुमचे जास्त. कमेंट सांगा मला, आवडतंय का नाही आवडतंय. ठीक आहे. आणि माहेर ब्लॉग सिरीज आहे, जसं माझं चालूच आहे, माहेर ब्लॉग सिरीजचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटले हेही मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. ठीक आहे. तोपर्यंत गुड नाईट. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.